नमस्कार, मी वृषाली पाटील बातमीपत्रात आपलं स्वागत करते। सुरुवातीला पाहूया मोठ्या टॉप 9 राजकीय बातम्या। आशिष शेलारांच्या तक्रारीनंतर उद्धव ठाकरेंच्या 20 मेच्या पत्रकार परिषदेतील वक्तव्याची निवडणूक आयोगाकडून तपासणी, केंद्रीय निवडणूक आयोगाला अहवाल सादर। उद्धव ठाकरेंवर कायद्याने योग्य ती कारवाई होणार, आशिष शेलार यांची तक्रार योग्यच, प्रवीण दरेकर यांचं वक्तव्य। आशिष शेलारांच्या तक्रारीत तथ्य आहे, उचित निवडणुकीच्या नियमाप्रमाणे जी कारवाई असेल ती त्या ठिकाणी उद्धव ठाकरेंवर होईल। निवडणूक आयोग सरकारचा गुलाम, आशिष शेलारांच्या तक्रारीची आयोगाने दखल घेतल्यानंतर ठाकरे गटाच्या अरविंद सावंतांचा हल्लाबोल। कोणी घेतली? त्या गुलामांनी। गुलाम आहे बरं का इलेक्शन कमिशनर। ती कायदेशीर नेमणूक नाही, यांचे झाडूवाले गरगडी, भाजपचा गरगडी तिथे बसलाय, तो गरगडी यांची घेणार ना दखल। मग आम्ही गेलेल्या पत्रांची दखल का नाही घेतली? बोलायला नाही, कर्तृत्व दाखवायला हिंमत लागते। थेट परकीय गुंतवणुकीत महाराष्ट्र सलग दुसऱ्या वर्षी पहिल्या क्रमांकावर। परकीय गुंतवणुकीची यादी ट्विट करत फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा। भुजबळांनी आव्हाडांना सुनावलं नाही हे दुर्दैव, महाडमध्ये आव्हाडांनी बाबासाहेबांचा फोटो फाडल्यानंतर हसन मुश्रीफांची टीका। त्या संतप्त भावना आहेत, वाटते तिने किती माफी मागितली तर हे काय धुवून जाईल असं मला वाटत नाही। त्यांना प्रायश्चित्त घ्यावं लागेल। परंतु आमचे नेते भुजबळ साहेबांनी मनुस्मृतीचा बाजूला विषय पडेल म्हणून पाठिंबा देण्याचं वक्तव्य केलं, हे अतिशय दुर्दैवी आहे। आव्हाडांवर टीका करा पण मनुस्मृती ही जाळा, छगन भुजबळांचं मुश्रीफांना प्रत्युत्तर। तर हसन मुश्रीफांनी मनुस्मृती जाळून पुरोगामित्व दाखवावं, जितेंद्र आव्हाडांचं मुश्रीफांना आव्हान। आणखी काय टीका करायची तुम्ही टीका करा, परंतु तो टीकेचा अधिकार तुम्हाला कधी येतो? ज्यावेळेला तुम्ही मनुस्मृतीला विरोध कराल त्यावेळेला तुम्ही मनुस्मृती जाळा। हसन मुश्रीफ यांनी मनुस्मृती जाळून दाखवावी आणि मागणी करावी की महाराष्ट्रात मनुस्मृतीला बंदी घाला म्हणून। एवढे पुरोगामी आहेत ना, स्वतःला एवढे मोठे पुरोगामी समजतात, शाहूंचे वारसदार समजतात ना। भुजबळ कोणत्या वाटेवर याबाबत संभ्रम, भुजबळांच्या वक्तव्यानं महायुतीला त्रास, भुजबळांनी आपली भूमिका स्पष्टपणे जाहीर करावी। शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाटांचं वक्तव्य। महायुतीमध्ये जे कन्फ्युजन तयार झालं की भुजबळ मग काय, भुजबळ मग या वाटेवर आहे का त्या वाटेवर आहे, हे असे कन्फ्युजनचे स्टेटमेंट देण्यापेक्षा डायरेक्ट स्टेटमेंट दिलेलं कधीही चांगलं असतं। लोकसभा नाकारली तर राज्यसभेचं काय घेऊन बसलात? मी नाराज वगैरे काही नाही, छगन भुजबळांकडून स्पष्ट। नाशिक लोकसभा न मिळाल्यानं भुजबळांच्या नाराजीची चर्चा होती। त्याला नाराज विराज काय नाही, राज्यसभेवर देखील अरे राज्यसभा वगैरे सोडावं, लोकसभेला मी सांगितलं की मला नको आहे म्हणून, तर राज्यसभेचं काय नाही। भुजबळांच्या राज्यसभेचं काय घेऊन बसलात? 4 तारखेच्या निकालानंतर सरकारच राहणार नाही, नाना पटोलेंचा टोला।